मुंबईतील कांदिवली पश्चिमच्या चारकोप परिसरातून बालमजुरीचा गंभीर प्रकार समोर आलाय। चारकोप इंडस्ट्रियल इस्टेटमधील एका इमिटेशन ज्वेलरी युनिटवर पोलिसांनी छापा टाकत 13 अल्पवयीन मुलांची सुटका केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार या मुलांचं वय 13 ते 17 वर्षादरम्यान असून ती पश्चिम बंगालमधून मुंबईत आली होती। जहारा फॅशन एरा या युनिटमध्ये त्यांच्याकडून दररोज सुमारे 9 ते 10 तास काम करून घेतलं जात असल्याचा आरोप आहे। योग्य मोबदला दिला जात नसल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे। या मुलांची राहण्याची व्यवस्था ही युनिटमध्येच करण्यात आली होती। त्यांच्या वयासंदर्भातील आवश्यक कागदपत्र युनिट मालक आणि ऑपरेटर पोलिसांसमोर सादर करू शकले नाहीत। यानंतर पोलिसांनी मालक अंकित कुमार महेंद्र रावल आणि ऑपरेटर समीनुर मोतियार रहमान शेख यांना ताब्यात घेतलं असून दोघांविरोधात बालमजुरी प्रतिबंधक कायदा आणि जुवेनाइल जस्टिस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सर्व 13 मुलांची सुरक्षित सुटका करून त्यांना संबंधित विभागाच्या ताब्यात देण्यात आले। या मुलांना मुंबईत कोण घेऊन आलं आणि या प्रकरणात आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। जो गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल इस्टेट एरिया आहे त्या ठिकाणी इमिटेशन ज्वेलरीचं एक फॅक्टरी आहे, ज्यामध्ये आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की काही बाल कामगार यांचा वापर त्या ठिकाणी केला जातो आहे। त्या माहितीच्या आधारे आमची टीम त्या ठिकाणी जेव्हा गेली तर त्या ठिकाणी जी बाल कामगार होती ती आढळून आली। त्यानुसार आम्ही चारकोप पोलीस स्टेशन इथे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट आणि चाइल्ड लेबर ॲक्ट याच्या अंतर्गत गुन्हा तात्काळ दाखल केला आणि तिथे जी 13 बालकामगार त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत त्यांना रेस्क्यू केलेला आहे आणि पुढील गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई ही चारकोप पोलीस स्टेशन इथे चालू आहे।